जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज आपल्याला आज सकाळ सकाळी शेतामध्ये जायचं आहे कारण काहीतरी काम आहे. इकडे बघा मम्मीन त्या स्वयंपाक करतायत. मम्मीन त्यांचा स्वयंपाक झाला की मम्मीन त्या पण येतील मग शेतामध्ये. सो चला मग आपण आता निघूयात शेताकडे. मी पहिले जाणार आहे. आता सुरान तो ट्रॅक्टर घ्यायला गेलाय कारण आपल्याला आज कांद्याचं रोप जे असतं त्याची लागवड करायची आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला आज शेतात जायचं आहे आणि आज तुम्हाला संपूर्ण प्रोसेस कांद्याचं रोप जे असतं ते कशा प्रकारे लावलं जातं किंवा कशा प्रकारे टाकलं जातं त्याची सगळी प्रोसेस तुम्हाला आज आपल्या शेतामध्ये पाहायला मिळेल. सो संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. चला भेटूयात आपण आता थोड्या वेळात. गाईज आपण शेतामध्ये आलो आहेत. आता थोड्याच वेळात सुरा ट्रॅक्टर घेऊन येईल आणि ट्रॅक्टर आणला की मग आपण तिकडच्या शेतामध्ये जाणार आहोत. चला आता तोपर्यंत थोडी वाट बघूयात आपण ट्रॅक्टरची. ट्रॅक्टर पण येऊन गेला. चला आपण आता तिकडच्या शेतामध्ये जाऊयात. सुरा येऊन गेला, नाना तर काय आला नाही. गाईज ट्रॅक्टर आपल्या शेतामध्ये आलं आहे आणि फर्स्ट स्टेप जी असते आपल्यावाली रोटेटर मारायचं काम चालू आहे. जे कांद्याचं रोप टाकायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी सर्वात आधी रोटेटर मारल्या जाईल. बघूयात आपली ही फर्स्ट प्रोसेस असणार आहे. आता सुरुवात तर झाली आपल्या पहिल्या प्रोसेसला. बघा या प्रकारे रोटेटर पूर्ण मारलं जाईल. जिथे आपल्याला रोप टाकायचं आहे तिथं पूर्ण रोटेटर मारायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला आपल्या पूर्ण शेतालाच रोटेटर मारायचं आहे, पण इथे आपल्याला रोप टाकायचं आहे. कांद्याचं रोप जे आहे ते टाकायचं आहे. सो त्यामुळे आपल्याला आधी इथं ही जागा पूर्ण रोटेटरने साफ करून घ्यावं लागेल. चला गाईज मस्तपैकी सुरुवात झाली आपली रोटेटर मारायला. ही आपली फर्स्ट प्रोसेस असणार आहे. या प्रकारे रोटेटर मारायचं काम चालू आहे. बघा गाईज हे आपली रोप टाकण्याची जी ती पहिली प्रोसेस आहे आपल्यावाली. चला आता सुरुवात तर झालेली आहे. ह्या पूर्ण आपल्याला या ठिकाणी आपल्याला रोप टाकायचं आहे. त्याच्यामुळे पहिली प्रोसेस असणार आहे आपल्यावाली रोटेटर मारून घेणे. त्यानंतर सेकंड प्रोसेस काय तुम्हाला ती दाखवली जाईल. आता हे आधी सर्वात आधी आपण रोटेटर मारूयात आणि वावर थोडं ओलं आहे. सो त्याच्यामुळे त्याला थोडंसं उन्हामध्ये थोडं सुकलं की मग आपल्याला व्यवस्थित तिथं रोप टाकता येईल. चला आता काम चालू झालेलं आहे आपलं. गाईज फायनली आपली फर्स्ट प्रोसेसची रोटेटर मारण्याची. आता आपल्याला एवढ्या पार्टमध्ये आपल्याला जे कांद्याचं रोप आहे ते टाकायचं आहे. त्याच्यामुळे झालेलं आहे. आता एक शेवटची कीर बाकी बघा ही. आता तिकडनं येईल तो ही एक झालंय की मग आपलं रोप टाकण्याची जेवढी जागा आहे त्याची पूर्णपणे प्रोसेस आता इथं कंप्लीट झालेली आहे. आपली फर्स्ट प्रोसेस आणि सेकंड प्रोसेस असणार आहे. पण सेकंड प्रोसेस आधी आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागणार आहे कारण आधी आपल्याला हा पूर्ण पट्टा रोटेटर मारायचा आहे. कांद्याचं रोप तर आपल्याला इथंच टाकायचं आहे, पण त्याच्या आधी हे सगळं आपल्याला रोटेटर मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंड प्रोसेस या ठिकाणी करायची. ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. मग गाईज तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, ट्रॅक्टर चालवणारा जो ड्रायव्हर असतो ना त्यांची गाण्याची झलकच वेगळी असते. ऐका तुम्ही गाणे कसे येत वाजता येतात. ऐका तुम्ही आता. गाईज तिकडे रोटावेटर मारायचं काम चालू आहे आणि ह्या साईडला बघा आपण 2-3 दिवसांपूर्वी मोथरी लावलेली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की 2-3 दिवसामध्ये तिला कांद्याची पात लागायला सुरुवात होईल. म्हणजे बघा तुम्ही आता इकडे मी तुम्हाला दाखवतो, कांद्याची पात लागायला सुरुवात झालेली आहे. गाईज बघा तुम्ही या साईडला बघा पूर्णपणे सगळीकडे येऊन गेलेली आहे कांद्याची पात. बघा तुम्ही म्हणजे अगदी 2 ते 3च दिवसामध्ये सगळी कांद्याची पात येऊन गेली. गाईज बघा किती छान दिसतंय. आता अजून थोडी छोटी आहे, बऱ्यापैकी अजून थोडीशी मोठी झाली ना मग एकदम व्यवस्थित दिसेल. पूर्ण हा पट्टा लावलेला आहे आपण. एक छोटासा पट्टा आहे, जास्त काही लावलेलं नाही, छोटंसं आहे पण यायला सुरुवात झाली आहे. चला आता रोटावेटरचं पूर्ण काम झालं कारण तिथनं हा पूर्ण पट्टा मारायचा आहे रोटावेटर. हे काम झालं की मग तुम्हाला सेकंड प्रोसेस सांगितली आहे आपण. ती प्रोसेस काय असते ते दाखवणार आहोत. गाईज संपूर्ण आपलं रोटावेटर मारल्या गेलेलं आहे. आता तिकडच्या शेतामध्ये जेवणला जाऊयात. हे बघा एक लास्ट कीर बाकी आहे. एवढं झालं की मग आपण आता तिकडच्या शेतामध्ये जाणार आहेत. आपल्याला जेवणला जावं लागेल तिकडच्या शेतामध्ये आणि मग तिकडनं जेवण झालं की मग आपण इकडे पुन्हा येणार आहोत. आपल्याला रोप टाकायचं आहे. चला निघूयात आपण आता तिकडच्या शेतामध्ये. काहीच मम्मी ती शेतामध्ये तर काय आली नाही. सो त्याच्यामुळे घरीच यावं लागलं आपल्याला जेवणला. चला आता बसलोच जेवणला. या जेवणला आणि जेवण झालं की मग परत आपल्याला शेतात जावं लागेल.
गाईज आपण शेतामध्ये जाणार होतो, परंतु झालं काय की अचानक आपल्या गावामध्ये मौत झाली. आजी एक्सपायर झाल्यात. सो त्याच्यामुळे मम्मी पप्पा ते शेतामध्ये काही गेले नाहीत. पप्पा ते आले होते शेतामध्ये, ट्रॅक्टर चालवता त्यावेळेस, पण परत ते मौत झाल्यामुळे ते घरी आलेत. सो त्याच्यामुळे आज तर मम्मी पप्पा ते आणि कोणीच घरातलं कोणी जाणार नाही शेतामध्ये, कारण गावामध्ये अचानक मौत झालेली आहे. सो त्याच्यामुळे काही कोणी जाणार नाही आज. सो आपल्या कांद्याचं रोप टाकण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तर बघायला नाही मिळणार, सॉरी. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवण्यात येईल. अचानकपणे ह्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला कांद्याचं रोप टाकण्याची जी प्रोसेस आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस दाखवण्यात येईल. आणि आपण आजचा व्लॉग याच ठिकाणी स्टॉप करतोय. सो चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.